मी आज करत आहे चणे. आज मुलांच्या टिफिनवर मी छान असे चणे देत आहे. मी हप्त्यातून एक तरी वेळा असं मुलांना कडधान्य पण देते, पालेभाज्या पण देते, पनीर पण देते. असं काही मी वेगवेगळं मुलांना देत असते. तर माझा फायनली झाला आहे टिफिन रेडी. तर अशी छान मी चण्याची भाजी बनवलेली आहे. कारण की मुलांना असं रशाची वगैरे जमत नाही, तर त्याप्रमाणे मला अशी त्यांना सुकीच द्यावं लागते. तर मी थोडं असं हलक्या फुलवा मारून भाजी शिजवलेली आहे. तर त्यानंतर आम्ही निघाले आहो बाहेर. तर मी माझा स्किन रूटीनचा व्हिडिओ नक्की टाकलेला आहे, नक्की सर्वांनी बघा. ज्यांनी कोणी स्किप केला असेल तर आम्ही जात आहोत आता वर्धेला. आणि वर्धेला पोचल्यानंतर माझ्या नंदिनी असं छान गरमागरम चाय मांडला होता आणि सर्वांना खरंच भूक लागली होती. मुलं जस्ट स्कूलमधून आल्यानंतर आम्ही लगेच तयारी केली आणि आम्ही सर्वजण आलो वर्धेला. आणि चाय पिऊन आम्ही सर्वजण असे छान रिलॅक्स झालो आणि खरंच खूप भूक लागली होती. बिस्किट छान एन्जॉय करत आहे. भूक लागली आहे आणि खरंच आता चाय बिस्किट खरंच खूप एन्जॉय करत आहे. आणि त्यानंतर आम्ही असे छान असे नड्डे तळले आणि काही पापड तळले, जे सर्वांना चहा बिस्किट खाल्यानंतर काही वेळ थोडीशी भूक होती आम्हाला अजून परत. तर मग आम्ही सर्वांनी असे छान नड्डे वगैरे छान सर्वांनी खाल्ले तळून. माझ्या नंदनने वगैरे करून दिलं आणि त्यांचं छोटंसंच घर आहे, पण खरंच खूप सुंदर आहे, मनाचे खूप मोठे आहे. घराला महत्त्व नसतात, मनाला महत्त्व असतात की मन असं किती खरंच. रात्रीचं जेवण वगैरे होऊन आम्ही सकाळचं तुम्हाला मी अशी परत दाखवत आहे. सकाळला अशी माझ्या नंदीने छान पोहे केले होते आणि अशी छान मोठ सातळलेली होती. आम्ही छान पोहे मोठ आणि खरंच खूप सुंदर नाश्ता झाला होता. खूप सुंदर नाश्ता बनवला होता माझ्या नंदीने. त्यांनीच रात्रीचा स्वयंपाक वगैरे बनवला होता आणि हे त्याच्यासोबत आम्हाला अजून चिवडा पॉकेट मिळाला होता, ज्याला सर्वांनी फिनिश केला. आणि त्यानंतर आम्ही निघालो बाहेर. आम्हाला जायचं होतं अमरावतीला. तर आम्ही आलो रेल्वे स्टेशन, कारण की आम्हाला रेल्वेच बरी पडत होती जायसाठी आणि लवकर जाऊन पण लवकर पोचतात. तर अशा प्रकारे आम्ही सर्वजण निघालो आहे यासाठी अमरावतीला. आणि हे खरंच वर्धेचं रेल्वे स्टेशन एवढं सुंदर आहे, अप्रतिम आहे. स्वच्छता आता काही विचारूच नका, स्वच्छता तर खूपच आहे आणि खूप नवीन बनलेलं आहे. झाले असेल तरी 2 किंवा 3 वर्ष, तरी पण असं वाटतात की आत्ताच नवीन बनलेलं आहे. खरंच खूप स्वच्छता होती इथे. पाहून खरंच आम्हाला खूप खुश वाटलं, कारण की खूप दिवसांनी मी आली होती. नाही, हे मोठं रेल्वे स्टेशन आहे. तर मोठं रेल्वे स्टेशन हे बनलेलं आहे, याला कमसे कम 3 वर्ष झाली. मी जुन्या रेल्वे स्टेशनवर गेली होती. तर अमरावतीला मी फर्स्ट टाईम चालली आहे, तर आम्हाला मोठ्या रेल्वे स्टेशनवर जावं लागतात अमरावतीला जायसाठी. तर आणि वर्धेचे काय फेमस आहे हे तुम्हाला जे कोणी वर्धेला मुगाच्या डाळीची वडी आहे, जे खरंच खूप फेमस आहे. तर खायला पण खूप टेस्टी वाटतात. पहिले कांदे वगैरे खूप जास्त यूज करायचे, पण आता त्याच्यामध्ये कांदे महाग झाल्यामुळे मला वाटते पत्तागोबी मिक्स थोडी केल्या जाते. सब असं सर्वजण असं एन्जॉय करत गेलो आम्ही. खूप मोठी नद होती ही वाली. आणि अशा प्रकारे बघा अशी सुरुवात झाली आहे आमची जायची. असे छान शेती वगैरे, शेतामध्ये कापूस वगैरे असे छान छान पडलेले होते आणि खरंच खूप मजा आम्ही पोचलो सर्वजण फायनली सुहानीकडे, जिच्याकडे आम्हाला यायचं होतं. तर आम्ही 2-3 दिवसाच्या मुक्कामाने तिच्याकडे आलेले आहोत आणि तिने असा गरमागरम चाय मांडली. हे बघा असं छान जेवण सुरू आहे आमचं. आणि आज स्वयंपाक केला आणि स्वयंपाकामध्ये सर्वात ह्या मुलीचा हात, अंजलीचा आणि मोनाचा हात, थोडाफार रुपलचा हात आणि बाकीचे सर्व खाणारे आहे. खीर जे अंजलीने बनवली आहे. हे आहे टिफिनवरची डाळ भाजी, हे आहे भेंडीची भाजी, हे आहे तडका बरा, हे आहे बर्फी, हे आहे पोळी आणि हे बघा बासुंदी. काय ग याला खीर ना? खीर खीर